नमस्कार मैत्रिणींनो, जस्ट कुकमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत रश्श्याची फणसाची भाजी, मसाला भाजी। चला तर मग रेसिपीकडे वळूया। सगळ्यात आधी मी हाताला आणि सुरीला तेल लावून फणसाचे असे छान छोटे छोटे तुकडे करून घेतले। नंतर एका पातेल्यात छान 2 ग्लास मी पाणी उकळून घेतलंय आणि त्यामध्ये हे फणसाचे तुकडे, यामध्ये मी थोडी हळद, तेल आणि मीठ घालून झाकण ठेवून हे फणस छान असं शिजवून घेतलंय। नंतर भाजीचा रस्सा बनवण्याकरता साहित्याकडे बघूया। मी खोबरं घेतलं साधारण 5 ते 6 चमचे, धणे घेतले 2 चमचे, 2 ते 3 लाल आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली, काजू घेतले 5 ते 6, टोमॅटो घेतला 1, डाळवा घेतले साधारण 2 चमचे, मगजबी घेतले साधारण 1 चमचा, अद्रक घेतले साधारण 2 तुकडे, 3 कांदे घेतले मी, लसणाच्या 5-6 पाकळ्या, कलमी 1 तुकडा आणि लवंग आणि इलायची। यानंतर आता आपलं सगळं फणस छान मस्त उकळून झालंय। यानंतर कोथिंबीर सोडून मी सगळे मसाले असे मंद आचेवर थोडं थोडं तेल घालून परतून घेतले तव्यावर। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। यानंतर मी खोबरं घेतलंय आणि ते सुद्धा मस्त तेल टाकून खरपूस भाजून घेतलंय आणि सगळ्यात शेवटी मी असा कांदा घेतलाय, तो सुद्धा छान असा लाल होईस्तोवर परतून घेतलाय। कांद्यामध्ये आपल्याला थोडं जास्त तेल घातलं तरी चालेल, कारण त्यामुळे कांदा सगळीकडून छान तळून घेतल्यासारखा होतो आणि भाजीला खूप छान चव येते। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। हे फणस आपण उकडून घेऊन याचे कोफ्ते बनवून ते सुद्धा या रश्श्यामध्ये सोडून याची सुद्धा छान भाजी तयार होते। ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करूया। आता आपण कांदा सुद्धा छान मंद आचेवर तळून घेतलाय। तुम्ही बघू शकता किती छान असा मस्त रंग कांद्याला आलाय। आता यानंतर हे सगळं जिन्नस मी एकत्र करून मिक्सरला मस्त वाटून घेणार आहे। सोबतच हिरवी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे, ती सुद्धा या मसाल्यासोबत छान अशी बारीक वाटून घेणार आहे। यामध्ये थोडं पाणी घालून आपण याची छान पेस्ट करून घेणार आहोत। या भाजीमध्ये, या मसाल्यामध्ये आपण साधारण 1 चमचा खसखस सुद्धा भाजून घातली तरी चालेल। खसखसमुळे भाजीचा रस्सा जो असतो तो घट्टपणा येण्यास मदत होते। तुम्ही यामध्ये 1 चमचा खसखस सुद्धा भाजून घालू शकता। आणि मी सगळं आता मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून छान याची पेस्ट करून घेतली, थोडं थोडं पाणी घालून। तुम्ही बघू शकता पेस्ट आपल्याला स्मूथच हवी, जाडसर जर ठेवली तर भाजीची चव सुद्धा बिघडते। मी छान अशी बारीक याची पेस्ट करून घेतली। नंतर यामध्ये मी 5 ते 6 पानं पुदिन्याची घालते, म्हणजे यामुळे सुद्धा रश्श्याला खूप छान चव येते। आणि ही सुद्धा छान मिक्सरला वाटून घेते। नंतर एका कढईमध्ये साधारण 3 चमचे मी तेल घातलंय। तुम्ही तेल कमी अधिक करू शकता। तेल छान तापलं की यामध्ये मी आपण जी बारीक पेस्ट केली होती ती मस्त मंद आचेवर परतून घेणार आहे। गॅस आपल्याला अगदी स्लिम ठेवायचा आहे। मसाल्याचा रंग बदलेपर्यंत, चेंज होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर ही पेस्ट छान परतून घ्यायची आहे। आता सगळं तेल असं बाजूला मसाल्यातून बाहेर येईल, तुम्ही बघू शकता। थोडं झाकण ठेवलं तरी चालेल, म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा सगळा चालला जाईल। सगळं तेल असं मसाल्यातून बाहेर सुटत चाललंय, तुम्ही बघू शकता। आता याचा कच्चेपणा सुद्धा सगळा गेलाय। नंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढला होता ते छान असं विसळून सगळ्यात शेवटी याचं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। आता मसाल्याचा कलर सुद्धा छान चेंज झालाय। यामध्ये मी थोडी कोथिंबीर घातली आहे आणि 1-2 कलमीचे तुकडे घातले आणि छान असं परतून घेतलंय मंद आचेवर। थोडी थोडी कोथिंबीर घालत राहिल्याने या भाजीची चव खूप छान येते। यानंतर मी यामध्ये साधारण 1 चमचा हळद घातली आहे आणि साधारण 1 चमचा धनेपूड घातली आहे आणि 2 चमचे लाल तिखट घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे 1 ते 1.5 चमचा। तुम्ही कमी अधिक करू शकता। तिखट आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण यामध्ये आपण हिरव्या आणि लाल मिरच्या सुद्धा घेतल्या आहे मसाल्यात। तर सगळं छान मस्त मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आणि नंतर यामध्ये मी साधारण 1.5 ते 2 चमचा
क्रीम किंवा दही घालायचं आहे. यामुळे काय होते की एक भारी चवसुद्धा भाजीला येते आणि तर्रीसुद्धा भाजीला येते. तुम्ही हे नक्की ट्राय करा. अप्रतिम आणि भारी अशी चव या रश्श्याला येते. मंद आचेवर हे दही छान असं मस्त परतून झालंय. आणि आता यामध्ये आपण उकडून घेतलेलं जे फणस होतं ते यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेणार आहे. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. आपण फणस शिजवताना यामध्ये भरपूर पाणी घेतलं होतं, त्यामुळे यामध्ये आता वरून पाणी टाकायची गरज नाही. जर तुम्हाला या भाजीचा रस्सा आणखी पातळ हवा असला तर यामध्ये तुम्हाला साधारण अर्धा ग्लास गरम पाणी घातलं तरी चालेल. तर यामध्ये मी थोडा गरम मसाला घालते, साधारण अर्धा चमचा. आणि सुद्धा छान अशी मस्त भाजी कमी गॅसवर परतून घेणार आहे. चला तर मग आपली फणसाची भाजी मस्त रश्श्याची भाजी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की करून बघा आणि भाजी कशी झाली ती मला नक्की कळवा. नंतर यामध्ये मी आणखी थोडी कोथिंबीर घालणार आहे, बारीक चिरलेली. कोथिंबीरमुळे खूप छान चव येते भाजीला. आणि थोडं झाकण ठेवणार आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडं हे उरलेलं पाणी होतं जे मिक्सरचं भांडं विसळून ते यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा एकदा थोडी कोथिंबीर घातली आहे. तर तयार झाली आपली मस्त अशी रश्श्याची फणसाची भाजी. तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपलं छान फणस सगळी करून शिजलं आणि रस्सासुद्धा छान, तर्रीसुद्धा छान तयार झाली आहे. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालून तयार झाली आपली मस्त अशी फणसाची गरमागरम रश्श्याची भाजी. तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा. तोपर्यंत बाय बाय.